नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर येथील सेंटरमध्ये जे ओम शांती सेंटर आहे या ठिकाणी 610 किलोचा लाडू जो आहे हा तयार केलेला आहे। या लाडूचा अनावरण आपले चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण मंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊ। बाणेश्वर के बाणेर की नगरी में अपने माननीय अतिथि सुस्वागतम। आपल्यामध्ये आदरणीय चंद्रकांत दादा पाटील सुस्वागतम सुस्वागतम। आवडीच्या पावन क्षणा माथावा शब्दांच्या आरंभूया आजच्या सोहळ्याची गाथा। माननीय अभिनेत्री ईशाजी अग्रवाल ज्यांनी हा सुंदर लाडू तयार केला असे जालिंदर पाटील वाळके गायकवाड भाई च्या समीरातून तेजाकडे प्रकाशाचा प्रारंभ। अनिल चंद्र शाह जी का जन्म 22 अक्टूबर 1914। वर्तमान समय में मई 2019 से सर्वांना नम्र निवेदन। आज दोन मोठे गोष्ट आज आहेत 22 ऑक्टोबरला। एक तर आज दिवाळी पाडवा आहे आणि त्याचबरोबर आपल्या देशाचे जे लोकप्रिय गृहमंत्री अमित भाईजी शाह यांचा 61वा वाढदिवस आहे। तर या दोन्हीच गोष्ट एकत्र साजरा कशी करावी याकरता मी विचार करत होतो की अमित भाईंचा वाढदिवस असा साजरा करायचा की काहीतरी वेगळं काहीतरी करायचं जे मी आजपर्यंत केलेलं नाही। त्यानंतर आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड ज्यावेळेस आम्ही सर्च केले त्यामध्ये वाढदिवसाचा कुठलाही लाडू आजपर्यंत 610 किलोच्या पेक्षा मोठा झालेला नव्हता। त्याच्यामुळे आम्ही मागच्याच आठवड्यात आदरणीय चंद्रकांत दादांना भेटून त्यांना विनंती केली की आमचा असा एक संकल्प आहे की 22 ऑक्टोबरला अमित भाईंचा वाढदिवस 610 किलो बुंदीचा लाडू बनवून साजरा करायचा। त्यांनी त्याला त्वरित होकार दिला। सभी मंचासीन गेस्ट जालिंदर भाई को सर्टिफिकेट दे रहे हैं। सुंदर हा सोहळा आपल्या समोर होत है। चिकित्सक सुसूत्र ने इसे दवा के रूप में इस्तेमाल किया था कि हम इस्तेमाल कर रहे हैं, परंतु कई बार हम अलग योग का प्रयोग करके चंद्रकांत दादा सुबे हा प्रस्ताव डॉक्टर दीपक हरकेने मांडला की आम्ही त्यांच्या 61व्या वाढदिवसाला 610 किलोचा लाडू तयार करणार आहोत आणि तो जागतिक विक्रम होणार आहे। त्याला जागतिक विक्रमाचं सर्टिफिकेट मिळणार आहे। तेव्हा अमित भाईंच्या प्रेमामुळे मला असं वाटलं अरे अमित भाई के लिए इतना कर रहे तो अपने को जाना पडेगा। आणि मला खूप आनंद झाला प्रत्यक्ष आल्यानंतर हे सगळं चित्र बघून की एक युनिक कल्पना आहे, त्याला जागतिक मानांकन पण मिळालं आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते देशाचं एक मोठं आशास्थान अमित भाईंच्या वाढदिवसानिमित्ताने इतकी मोठी याच्या इतका बहुतेक आज दिवसभरात त्यांचा वाढदिवस इतका मोठा कोणी साजराच केला नसेल। मराठी बोलून आहे आपको मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ, मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ, पुन्हा नव्याने उगवता येते जर मनगटात असेल सामर्थ्य, जर मनगटात असेल सामर्थ्य। शाह यांचा खऱ्या अर्थाने सुंदर बर्थडे सेलिब्रेशन। लड्डू यह शब्द संस्कृत लड्डू का से लिया गया है। इसका अर्थ होता है छोटी गेंद। उस छोटी गेंद को बड़ी गेंद व अजूबा बनाने में सभी का सहयोग सहकार है। इस बात के लिए सभी का आभार है। आणि जेव्हा पाचही बोटं एकत्र येतात तेव्हाच तो लाडू खऱ्या निर्मिती करणार आहोत। दृश्य यहाँ हम स्टेज पर देख रहे हैं। आजच्या शुभ पाडव्याच्या आणि आपल्या आदरणीय गृहमंत्री श्री अमितजी शाह यांच्या 61व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 610 किलो वजनाचा मोतीचूरचा लाडू तयार करण्यात आला आहे।
हा उपक्रम अभिमानाने विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविला गेला आहे. मी डॉक्टर ईशा अग्रवाल, चेअरमॅन, विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, तसेच मान्यवर श्री चंद्रकांतजी पाटील आणि श्री मुरलीधर मोहोळ हे तिघे मिळून हा सन्मानपत्र प्रदान करत आहे. दीपकजी हारगे या उपक्रमाचे संयोजन आणि 184 वर्ल्ड रेकॉर्ड करणारे एकमेव भारतीय. डॉक्टर त्रिवेणी दीदी हे आपले बाणेर सेंटरच्या इंचार्ज आणि श्री जलिंदर वाळके पाटील ज्यांनी हा लाडू तयार केला आहे, यांना हा सन्मान देताना आम्हाला अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो. थँक्यू सो मच. माझा उमंग उत्साह जे बिझनेसमॅन आहेत नगर विधानसभा स्वागत त्याचबरोबर ईश्वरीय विश्वविद्यालय गिफ्ट देखील देत आहे. ईशाजी अग्रवालला देखील दिली. आदरणीय डॉक्टर दीपक भाईजींना सुस्वागतम. प्रारंभ करुणी स्वागताला ज्या वाटेवर फुलतात स्नेहाचे बंध. ज्यांनी हा लाडू बनवलाय असे आपले आदरणीय जालिंदर भाई वाळके पाटील, त्यांचं देखील दिली दिवाळीचं गिफ्ट. तिलकाच्या आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाचा प्रवास आहे. चहूदूर पसरला ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे. आपल्या सर्वांना दीपावली, पाडवा, उद्याच्या भाऊबीजेच्या बाबाच्या घरामध्ये खूप खूप अशा शुभेच्छा. दादा पाटील यांनी आत्ताच आपलं सर्वांचं स्वागत आणि मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर हा कार्यक्रम मला काहीच माहीत नव्हता. त्रिवेणी दिदींचा फोन आला गेल्या 2 दिवसापूर्वी. या परिसरात आपला एवढा मोठा कार्यक्रम होतोय, परिसरात बाहेर. सर्वप्रथम मी दीदींना, सगळ्या टीमला, रोहिणीजींना सगळ्यांना फार धन्यवाद करतो. मला तुम्ही बोलवलं. एक अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम, याचं स्वरूप इतकं वेगळं आहे की वर्ल्ड रेकॉर्ड हा नक्की झाला आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही हा सगळा लाडू टेस्ट केला आहे, म्हणजे आमच्यासाठी पण हा वर्ल्ड रेकॉर्डच आहे. अमित शाह जी, उनके बर्थडे के उपलक्ष्य में हम सभी यहाँ उपस्थित हैं और हम सबको गर्व है कि अमित शाह जी, मैं तो ऐसा मानता हूँ कि जैसे वल्लभ भाई पटेल थे जिनको लौह पुरुष कहा जाता है, तो ये भारत के सेकंड लौह पुरुष मैं उनको मानता हूँ. वैसे देखा जाए तो आज का ये जो प्रोग्राम है लड्डू रिकॉर्ड का, इसका संकल्प दीपक भाई को बहुत पावरफुल था. मैंने 4 बार मना किया था इसके लिए कि मैं नहीं कर सकती हूँ, क्योंकि ऑलरेडी इस महीने में मेरे बहुत सारे प्रोग्राम हुए, तो मैं नहीं कर सकती हूँ. फिर चौथी बार कहा कि ठीक है, कोई बात नहीं, शायद भगवान को मेरे से ये सेवा लेनी है, तो इसीलिए फिर चौथा टाइम मैंने हाँ किया और ये प्रोग्राम सुंदर बनाया है. इसलिए इस प्रोग्राम के लिए दीपक भाई जी को भी बहुत बहुत धन्यवाद कि उन्होंने इस सुंदर प्रोग्राम के लिए हमें निमित्त बनाया, और सिर्फ निमित्त ही नहीं बनाया. कुमारी ईश्वरीय विषय भरत भाई जी, निवेदन है आपको भी. आयोजन आहे, नियोजन आहे, जाणतो खरंच ईश्वरीय आपले देखील. आज या ठिकाणी दिवाळी पाडवा आणि भारताचे कणखर आपले गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त 610 किलोचा मोतीचूर लाडू बनवण्यात आलेला आहे. या विक्रमाचं आम्ही वाढदिवसानिमित्त बनवण्यात आलेला सर्वात मोठा लाडू या कॅटेगरीमध्ये आम्ही यासाठी नामांकन केलं होतं आणि त्याची विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. आणि आम्हाला विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या चेअरमन अभिनेत्री डॉक्टर ईशा अग्रवाल यांनी नुकतेच याचं प्रमाणपत्र महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्हाला प्रदान केलं.
त्याबद्दल मी आमचे सर्व टीमला धन्यवाद देतो. आज हमारे गृह मंत्री, केंद्रीय गृह मंत्री अमित जी शाह जी का 61st बर्थडे है, तो उनके बर्थडे के निमित्त में ये 610 किलो का लाडू जो बनाया है, इसका सिर्फ एक आइडिया था. ये जब स्टार्टिंग में बहुत मुश्किल लग रहा था, जलिंदर भाई जैसे बोले कि मुश्किल काम को कैसे आसान बनाना, कैसे चैलेंज लेना, ये उन्होंने मतलब लिया इस चैलेंज को और इसको 1 महीने से प्लानिंग कर रहे थे और एग्जीक्यूट किया इन्होंने यहाँ बानेर सेंटर में. इसका बहुत सारा क्रेडिट डॉक्टर त्रिवेणी दीदी को भी जाता है, क्योंकि उनकी योग शक्ति, संकल्प शक्ति जो है वो काम करती है और संकल्प को कैसे सफल करना है ये उसमें मदद करती है. और आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त जसं दादांनी बोलले तसं की त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये झाला नसेल असा वाढदिवस पुण्यामध्ये त्रिवेणी दीदीच्या आणि दीपक भाईंच्या सहकार्याने आम्ही हा साध्य करू शकलो. अमित जी के बर्थडे के निमित्त हमने जो लड्डू बनाया है 610 kg का, तो स्पेशली बर्थडे मनाना ये संकल्प एक समाज सेवा के हिसाब से भी था कि जो कार्य हम कर रहे हैं, इस कार्य के पीछे उनके कार्य को आगे बढ़ाना, साथ साथ आध्यात्मिक संदेश देना, ये भी इस लड्डू के पीछे का उद्देश्य था. अब इतना बड़ा लड्डू हमने बनाया है, तो इसे कैसे हम सफल करेंगे. तो वैसे देखा जाए तो ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ये ऐसे ही कार्य बहुत सारे सामाजिक रूप में करती रही है, कर रही है और करती रहेगी. और ये जो लड्डू है हम कुछ अनाथ आश्रमों में बांटेंगे. 3 अनाथ आश्रम है जहाँ पर ये लड्डू बांटा जाएगा उन बच्चों को, क्योंकि उनकी दिवाली भी होगी और साथ साथ भैया दूज भी होगा. हम सब भी खाएंगे प्रसाद के रूप में और साथ साथ ये लड्डू उन बच्चों को बांटा जाएगा प्रसाद के रूप में जो अनाथ बच्चे हैं. ये तो उनके निमित्त में बना है, उनके जन्मदिन के निमित्त में अमित जी के, लेकिन उससे पहले ये बाबा की याद में बना है. तो मतलब जैसा अन्न वैसा मन, तो ये खा के मतलब जो भावनाएं जो होंगी मतलब सबकी, वो एक बहुत अद्भुत है, क्योंकि ये बाबा की याद में बना प्रसाद बहुत ज्यादा अमृत तुल्य होता है, तो वो ज्यादा इम्पोर्टेंट है मेरे लिए.